Hello students, good morning to all of you. Welcome to this online lecture. I am Miss Seema Landge. In your previous lecture you have studied point characteristics of management. In the characteristics of management, total numbers of 14 characteristics. First, previous lecture we are covered point first to 7 characteristics, and today's lecture we are going to study the second 7 points, means 8 number points. Management is an integrating process. 9 number existence of objectives. 10 number working with and through peoples. 11 number characteristics a continuous process. Second, multidisciplinary, then art as well as science, and last one, a profession. So these are total numbers of 14 characteristics we are going to study. Okay, so first title, management is an integrating process. So management is an integrating process. In the management is an integrating process. Management integrate or bring together the man, machine, material to carry out the operation of the enterprises. Enterprises, विदाउट मशीन, एम्प्लॉई, मटेरियल्स ती चालणार आहे का? तर नाही. जर आपल्याला एखादी एंटरप्राइजेस चालवायची असेल, त्याची प्रोसेस जी आहे ती कंटिन्युअस राहावी असं जर वाटत असेल तर काय करणं गरजेचं आहे? आपल्याला तिथं काय करावं लागणार आहे? जर एखादा बिझनेस असेल, व्यवसाय असेल, तो व्यवसाय आपल्याला, बिझनेस आपल्याला कंटिन्युअसली चालू ठेवण्यासाठी, तो कंटिन्युअस काम करत राहण्यासाठी आपल्याला एम्प्लॉईज असतील, रॉ मटेरियल असेल, मटेरियल असेल, मशीन्स असतील, त्या आपल्याला काय करावे लागणार आहेत? एकत्र करावे लागणार आहेत. विदाऊट मशिनरी कुठलाही बिझनेस चालणार नाही. विदाऊट एम्प्लॉई कुठला बिझनेस चालणार नाही. विदाऊट मटेरियल आपण बिझनेस करू शकणार नाही. त्याचबरोबर ती सांगायचं म्हटलं तर जो काही बिझनेस असेल, तो बिझनेस कशा पद्धतीनं काम करणार आहे ते तिथं मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर द इंटिग्रेशन प्रोसेस इज रिझल्ट ओरिएंटेड. ओके, द इंटिग्रेशन प्रोसेस इज अ रिझल्ट ओरिएंटेशन. मग काय सांगितलं जातं की तुम्ही बिझनेसमध्ये तुमच्या एम्प्लॉईज, मशिनरी, रॉ मटेरियल, इक्विपमेंट्स, टूल्स जे काही एकत्र करणार आहात त्याचा रिझल्ट हा तुमचा फायनल रिझल्ट दिसणार असतो. आणि फायनल रिझल्ट काय आहे? जर तुम्ही सक्सेसफुली चांगल्या पद्धतीनं मशिनरीज असतील, मटेरियल्स असतील, एम्प्लॉईज असतील, असं चांगल्या पद्धतीनं जर काम केलं तर नक्कीच तुमचा बिझनेस काय सक्सेस होणार आहे. फायनली काय आहे तर तुम्हाला रिझल्ट तिथं त्या इंटिग्रेशनच्या प्रोसेसमधून दिसणार आहे. ओके, देन मॅनेजमेंट रिकाउन्सिल द इंडिव्हिज्युअल गोल्स विथ ऑर्गनायझेशनल गोल्स. काय सांगितलं जातं? मॅनेजमेंट is reconcile the individual goals with organizational goals. मॅनेजमेंटमध्ये जी काही तुमची इंडिव्हिज्युअल गोल्स आहेत आणि जी काही तुमची ऑर्गनायझेशनची गोल्स आहेत ती एकत्र करणं गरजेचं आहे, एकत्र असणं गरजेचं आहे. आणि मॅनेजमेंट काय करतं तर ते दोन्ही गोल्स जे आहेत ते अचीव करतं. आता एखादा बिझनेस असेल, एका एम्प्लॉईने चालतो का? तर नाही चालत. त्यासाठी एक ग्रुप असतो, एक ठराविक ग्रुप तयार केला जातो. त्यामध्ये वेगवेगळ्या स्किलनुसार, वेगवेगळ्या क्वालिफिकेशननुसार काय केले जातात? एम्प्लॉई एकत्र केले जातात, त्यांचा एक ग्रुप केला जातो. त्यांना एक कॉमन असं एम किंवा कॉमन त्यांचं एक ऑब्जेक्टिव्ह असतं त्या ग्रुपचं, ते त्यांना अचीव करण्यासाठी ते काय करत असतात? अगेन अँड अगेन ट्राय करत असतात. ओके, अँड देन त्यांना सक्सेस हे मिळत असतं. सो जे काही तुमची कंटिन्युअस प्रोसेस असणार आहे ती कंटिन्युअस प्रोसेस बरोबर ती जे काही तुमचे एम्प्लॉईज असणार आहेत ते स्किलफुल असणं गरजेचं आहे. मॅनेजमेंटमध्ये स्किलफुल असून त्यांना त्याची प्रॅक्टिस असणं गरजेचं आहे. देन 9 नंबर कॅरेक्टरिस्टिक्स टायटल इज काय आहे? एक्झिस्टन्स ऑफ ऑब्जेक्टिव्स. ओके, कम्प्लीट. प्रिव्हियस लेक्चरचं झालं. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण कॅरेक्टरिस्टिक्स काय केलेले आहेत? कवर्ड केलेले आहेत. तर 9 नंबर कॅरेक्टरिस्टिक्स टायटल इज एक्झिस्टन्स ऑफ ऑब्जेक्टिव्ज. जे काही ऑब्जेक्टिव्ज आहेत ते कशा पद्धतीनं अस्तित्वात आहेत किंवा ते आपल्याला जे काही प्लॅन केलेले आहेत ते कशा पद्धतीनं आपल्याला सक्सेस करायचे आहेत. In the existence of objectives, organization is created to achieve the objective or set of objective and enterprises.
काय सांगितलं जातं आहे, मॅनेजमेंट ऑर्गनायझेशन जे आहे त्या ऑर्गनायझेशनचं जे काही मॅनेजमेंट आहे ते क्रिएट करत असतं. वेगवेगळे ऑब्जेक्टिव्ह जे असतात ते क्रिएट केले जातात. सेट ऑफ ऑब्जेक्टिव्ह ऑफ अँड एंटरप्राइजेस. जी काही ऑर्गनायझेशन असेल, ऑर्गनायझेशनची जी काही ऑब्जेक्टिव्ज असतील त्या ऑब्जेक्टिव्ह अचीव करण्यासाठी काय केलं जातं, एक टोटल ऑब्जेक्टिव्ह जे आहे त्या ऑब्जेक्टिव्हचा काय केलं जातं, सेट केला जातो. ते सेट कोण तयार करतं, तर जे काही आपलं मॅनेजमेंट आहे ते काय करतं, सेट प्लॅन करत असतं. म्हणजे जी काही आपली कॉमन ऑब्जेक्टिव्ज आहेत त्याचा काय केला जातो, सेट तयार केला जातो. द ग्रुप वर्क टू अचीव दिस ऑब्जेक्टिव्ह. बघा, जी काही ऑब्जेक्टिव्ज आहेत इंडिव्हिज्युअल एका पर्सनद्वारे ती अचीव केली जाणार आहेत का, तर नाही, ते पॉसिबल या ठिकाणी नाही. बिझनेसमध्ये पॉसिबल आहे का, ते बिझनेसमध्ये पॉसिबल नाही. कारण बिझनेसमध्ये अनेक प्रकारचे ऑब्जेक्टिव्ज असतात आणि ते ऑब्जेक्टिव्ह एका व्यक्तीला सक्सेस करणं किंवा अचीव करणं पॉसिबल नाही. सो त्यासाठी ग्रुप तयार केला जातो आणि त्या ग्रुपचं एक कॉमन ऑब्जेक्टिव्ह असतं. मग ते ऑब्जेक्टिव्ह एक असेल किंवा अनेक असेल, ते कॉमन ऑब्जेक्टिव्ह तिथं सक्सेस करण्यासाठी सर्वजण प्रयत्न करत असतात. हे मी तुम्हाला अगोदरच्या लेक्चरमध्ये सुद्धा सांगितलं आहे. परंतु काय सांगितलं आपल्याला, द ग्रुप वर्क टू अचीव दिस ऑब्जेक्टिव्ह. बघा, जी काही ऑर्गनायझेशनचे ऑब्जेक्टिव्ज असतात ते ऑब्जेक्टिव्ह काय केले जातात, सेट केला जातो. त्या ऑब्जेक्टिव्हचा एक ऑब्जेक्टिव्ह असेल किंवा अनेक ऑब्जेक्टिव्ज असतील, त्या ऑर्गनायझेशनचे जे काही ऑब्जेक्टिव्ह क्रिएट केलेले असतात त्याचा सेट केला जातो. आणि ते जर आपल्याला अचीव करायचे असतील तर काय करावं लागतं, आपल्याला तिथं इन ग्रुपमध्ये वर्क करावं लागतं. इंडिव्हिज्युअल लेवलवरती वर्क करून ते ऑब्जेक्टिव्ह आपल्याला अचीव करता येत नाही. सो त्यासाठी जे काही वर्क केलं जाईल ते वर्क आपलं कसं पाहिजे, ग्रुपमध्ये पाहिजे. त्याचबरोबर ती जो काही ग्रुप असणार आहे त्या ग्रुपची उद्दिष्टे जी असतील, ऑब्जेक्टिव्ह जे असतील ती अचीव करण्यासाठी त्या ग्रुपला व्यवस्थित गाईड करणं गरजेचं आहे. त्यांना कंट्रोल करणं गरजेचं आहे. मॅनेजमेंट इज नेसेसरी टू डायरेक्ट द ग्रुप टू अचीव द ऑब्जेक्टिव्ह. बघा, जर ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला अचीव करायचे असतील, तुमच्या बिझनेसला ऑब्जेक्टिव्ह जे अचीव करायचे असतील तर काय करणं गरजेचं आहे, जो काही ग्रुप असणार आहे जो की त्या ऑब्जेक्टिव्ह अचीव करण्यासाठी त्याच्यावरती वर्क करत आहे, त्यांना काय करणं, व्यवस्थित कंट्रोल करणं, त्यांना गाईड करणं, त्यांना डायरेक्ट करणं तर काय गरजेचं आहे, महत्त्वाचं आहे. विदाऊट गायडन्स तो ग्रुप काम करू शकणार नाही किंवा विदाऊट कंट्रोल तो काम करू शकणार नाही. त्यांना व्यवस्थित गाईड करणं गरजेचं आहे, त्यांना डायरेक्ट करणं गरजेचं आहे, त्यांना व्यवस्थित कंट्रोल करणं तिथं गरजेचं आहे. ओके, देन नो ऑर्गनायझेशन एक्झिस्ट विदाउट ऑब्जेक्टिव्ह अँड इफ देअर इज नो ऑर्गनायझेशन देअर इज नो क्वेश्चन ऑफ मॅनेजमेंट. काय सांगितलं जातं, तर बिझनेस ऑर्गनायझेशन असो, मग ती कोणतीही बिझनेस ऑर्गनायझेशन, विदाऊट ऑब्जेक्टिव्ह कुठली बिझनेस ऑर्गनायझेशन अस्तित्वात येते का किंवा ती निर्माण होते का, तर नाही. कारण कुठली ऑर्गनायझेशन अशी आहे का की तिचं कोणतंच ऑब्जेक्टिव्ह नाही. तर प्रत्येक इच अँड एव्हरी बिझनेस ऑर्गनायझेशनचं एक मेन ऑब्जेक्टिव्ह असतं, ते म्हणजे काय, तर प्रॉफिट इन्क्रीज करणं, प्रॉफिट गेन करणं, सेल वाढवणं, बिझनेस एक्सपांड करणं. विदाऊट ऑब्जेक्टिव्ह कुठलीही बिझनेस ऑर्गनायझेशन वर्क करत नाही किंवा काम करत नाही किंवा ती बिझनेस ऑर्गनायझेशन निर्माणच होत नाही. कुठलीही बिझनेस ऑर्गनायझेशन असो विदाऊट ऑब्जेक्टिव्ह नसते. आणि जर ती ऑर्गनायझेशन नसेल तर तिथं मॅनेजमेंटचा प्रश्न उद्भवत नाही. आपल्याला मॅनेजमेंट करायचं याचा अर्थ काय, ती बिझनेस ऑर्गनायझेशन पाहिजे, ते ऑर्गनायझेशन पाहिजे. आणि ऑर्गनायझेशन ही विदाऊट ऑब्जेक्टिव्ह असते का, तर नाही. विदाऊट ऑब्जेक्टिव्ह कुठलीही ऑर्गनायझेशन असू शकत नाही किंवा ती काम करू शकत नाही. देन 10 नंबर कॅरेक्टरिस्टिक्स टायटल आहे वर्किंग विथ अँड थ्रू पीपल. वर्किंग विथ अँड थ्रू पीपल्स.
ऑर्गनायझेशनमध्ये जे काही काम केलं जातं ते लोकांबरोबर केलं जातं, लोकांद्वारे केलं जातं. एखादी बिझनेस ऑर्गनायझेशन असेल, विदाऊट पीपल होणार आहे का ती? तर नाही होणार. कुठलं काम त्याचं विदाऊट पीपल केलं जाणार आहे का? तर नाही केले जाणार. तर त्यामध्ये काय सांगितलं जातं आहे, वर्किंग विथ अँड थ्रू पीपल, त्यांच्याबरोबर वर्क करणं, त्यांच्या थ्रू वर्क करणं. मॅनेजमेंट इन्व्हॉल्व्स वर्किंग विथ पीपल अँड गेटिंग ऑर्गनायझेशनल ऑब्जेक्टिव्स अचीव्ड थ्रू टाईम and team. Management involves working with people and getting organizational objective achieved through team. काय सांगितलं, जे काही ऑब्जेक्टिव्ज आहेत विदाऊट ग्रुप असेल किंवा टीम असेल ते ऑब्जेक्टिव्ह अचीव होणार आहेत का? तर नाही. जर आपल्याला जे काही आपले प्री प्लॅन केलेले ऑब्जेक्टिव्ज असतील बिझनेस ऑर्गनायझेशनचे ते सक्सेस करायचे असतील तर काय करणं गरजेचं आहे, ते ग्रुपमध्ये काम करणं गरजेचं आहे. ते आपल्याला अचीव करायचे असतील तर त्यासाठी टीममध्ये काम करणं गरजेचं आहे. देन त्याच वेळेला काय होणार आहे, ते आपलं कॉमन ऑब्जेक्टिव्ह जे असणार आहे ते आपण अचीव करू शकणार आहोत. मॅनेजमेंटमध्ये लोकांबरोबर काम करत असताना किंवा लोकांबरोबर जी काही काम करायचं आहे ते काम करत असताना किंवा लोक आपल्याबरोबर काम करत असताना किंवा त्यांच्याद्वारे जे काही लोकांथ्रू जे काही ऑब्जेक्टिव्ज आपल्या आहेत ते ऑब्जेक्टिव्ज काय करावे लागतात, आपल्याला अचीव करावे लागतात. त्यांना ते ऑब्जेक्टिव्ज हे एक्सप्लेन करावे लागतात. देन द आयडिया ऑफ वर्किंग थ्रू पीपल इज इन्स्ट्रक्टेड in a term of assigning duties to subordinates. काय सांगितलं गेलं, the idea of working through people is interpreted in term of assigning duties to subordinate. जे काही ऑर्गनायझेशनमध्ये काम केलं जातं, लोकांद्वारे काम केलं जातं, लोकांबरोबर काम केलं जातं, मग याची जी आयडिया जी असते किंवा याची जी ही जी टर्म आहे, याची जी कर्तव्य जी असतील ती सबऑर्डिनेट्सच्या दृष्टीने विचार करून केलेली असतात. द सुपिरियर सबऑर्डिनेट रिलेशनशिप आर क्रिएटेड बिकॉज ऑफ ऑर्गनायझर ॲक्टिव्हिटी. बघा, यामुळं काय होतं, तर सुपिरियर सबऑर्डिनेट्स जे असतात त्यांच्यामध्ये प्रोसेस बिझनेस ऑर्गनायझेशनचा प्रोसेस करत असताना रिलेशनशिप काय होते, क्रिएट होत असते. कारण ज्या काही ॲक्टिव्हिटीज असतात त्या कशा असतात, ऑर्गनायझेशन ॲक्टिव्हिटी असतात. ओके, विदाऊट ऑर्गनायझेशन ॲक्टिव्हिटी कुठल्या केल्या जातात का बिझनेसमध्ये, तर नाही. विदाऊट ऑब्जेक्टिव्ह बिझनेस सक्सेस होतो का, तर नाही. विदाऊट ऑब्जेक्टिव्ह बिझनेस ऑर्गनायझेशन वर्क करते का, तर नाही. ओके, असं तुम्हाला माहिती असलं पाहिजे. या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला एक्झाममध्ये विचारल्या जाऊ शकतात. देन त्यानंतर सांगायचं बोललं तर काय आहे, तर 11 नंबर ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स टायटल ऑफ द कंटिन्युअस प्रोसेस. बघा मॅनेजमेंट जी आहे ती कशी आहे, कंटिन्युअस प्रोसेस आहे. बिझनेससुद्धा कंटिन्युअस प्रोसेस आहे. ओके, मॅनेजमेंट ॲज वेल ॲज कंटिन्युअस प्रोसेस. काय सांगितलं गेलं कंटिन्युअस प्रोसेसमध्ये, मॅनेजमेंट इज अ डायनॅमिक अँड गोईंग प्रोसेस. बघा, मॅनेजमेंट इज डायनॅमिक अँड ग्रोईंग प्रोसेस. मॅनेजमेंट ही कंटिन्युअस चालणारी प्रोसेस आहे. आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं मॅनेजमेंट म्हणजे काय, व्यवस्थित मी प्रॉपरली मॅनेजमेंट म्हणजे काय ते सांगितलं गेले. त्याचबरोबर ती मॅनेजमेंट ही कंटिन्युअस चालणारी प्रोसेस आहे, विदाऊट ब्रेक चालणारी प्रोसेस आहे. त्याचबरोबर ती स्पीडमध्ये चालणारी सुद्धा प्रोसेस आहे. ओके, then त्याबरोबरच द सायकल ऑफ मॅनेजमेंट कंटिन्युअस ऑफ ऑपरेट so long as there is organized action for achievement of common objectives. जी काही कॉमन ऑब्जेक्टिव्ज आहेत ती आपल्याला अचीव करायची असतील तर काय करणं गरजेचं आहे, लॉंग टर्मसाठी आपली जी काही मॅनेजमेंट असणार आहे ऑर्गनायझेशनचं ते कंटिन्युअस चालणं गरजेचं आहे. बिझनेस स्टार्ट करत असताना मॅनेजमेंट स्टार्ट केलं, 1 वर्षभर मॅनेजमेंट व्यवस्थित चाललं, त्यानंतर मॅनेजमेंटमध्ये ब्रेक पडला तर आपले जे काही प्री प्लॅन केलेले ऑब्जेक्टिव्ज आहेत ते सक्सेस होणार आहेत का तिथं, तर ते तिथं सक्सेस होणार नाहीत. सो त्यासाठी
जे काही प्री प्लॅन केलेला आहे आपण ऑब्जेक्टिव्हचा, तो आपला जर सक्सेस करायचा असेल आपल्याला, तर मॅनेजमेंट आपल्या बिझनेसचं कसं कंटिन्युअस चाललं पाहिजे, त्यामध्ये कंटिन्युअसली काम झालं पाहिजे. देन जर कॉमन ऑब्जेक्टिव्ह असेल, कंटिन्युअसली प्रोसेस मॅनेजमेंटची चालत असेल, तर नक्कीच तुम्हाला तिथं सक्सेस मिळणार आहे, नक्कीच बिझनेसमनला तिथं सक्सेस मिळणार आहे. ओके. देन सेकंड पॉईंट, मल्टीडिसिप्लिनरी. Multidisciplinary. In the multidisciplinary, management is the studied of organization of diverse characteristics and objectives. बघा, बहुविद्याशाखाय म्हणजेच मल्टीडिसिप्लिनरी, वेगवेगळ्या टाईप्स ऑफ शाखा इथं काम करत असतात. त्याचबरोबरती यामध्ये टाईप्स ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स असतात आणि जे काही ऑब्जेक्टिव्ज असतात त्या ऑब्जेक्टिव्सच्या संदर्भामध्ये काय केलं जातं, मॅनेजमेंटमध्ये स्टडी केला जातो आणि त्याद्वारे जे काही आपल्या बिझनेसचे ऑब्जेक्टिव्ज आहेत त्याद्वारे काय केलं जातं, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स हे यूज केले जातात, कॅरेक्टरिस्टिक्स हे काढले जातात. इट डिपेंड अपॉन वाइड नॉलेज derived from several disciplines like engineering, sociology, psychology, economics, anthropology, mathematics. म्हणजेच काय तर जे काही आपले कॅरेक्टरिस्टिक्स असणार आहेत बिझनेसचे, ते आपण कशावरती स्टडी करून तयार करतो. तर जे काही आपले ऑब्जेक्टिव्ज आहेत त्या ऑब्जेक्टिव्हवरती स्टडी केला जातो. ऑब्जेक्टिव्हवरती स्टडी करून आपण काय करतो, कॅरेक्टरिस्टिक्स करतो. कॅरेक्टरिस्टिक्स करत असताना आपण ऑब्जेक्टिव्हवरती स्टडी केलेला असतो आणि त्याचबरोबरती आपल्याला बाकीच्या गोष्टींचं सुद्धा प्रॉपर नॉलेज असणं गरजेचं आहे. मग त्यामध्ये कोणकोणत्या येतात, तर आपल्याला इंजिनिअरिंगचं नॉलेज असणं गरजेचं आहे, आपल्याला सोशिओलॉजीचं नॉलेज असणं गरजेचं आहे, आपल्याला सायकोलॉजीचं नॉलेज असणं गरजेचं आहे, इकॉनॉमिक लेवलवरती आपल्याला नॉलेज असणं गरजेचं आहे, त्यानंतर आर्थोपॉलॉजीचं आपल्याला नॉलेज असणं गरजेचं आहे, मॅथमॅटिक्सचं आपल्याला नॉलेज असणं गरजेचं आहे. सो सांगायचं म्हटलं तर फक्त आपले ऑब्जेक्टिव्ज आणि बिझनेस याचा विचार करून बिझनेसमनला चालतं का इथं, तर चालत नाही. मॅनेजमेंटला चालतं का इथं, तर नाही. बिझनेस व्यतिरिक्त जी काही बाहेरचं जग आहे त्याचं नॉलेजसुद्धा इथं असणं गरजेचं आहे. मग त्यामध्ये इंजिनिअरिंग अभियांत्रिकी असेल, सोशिओलॉजी समाजशास्त्र असेल, सायकोलॉजी मानसशास्त्र असेल, इकॉनॉमिक अर्थशास्त्र असेल, आर्थोपॉलॉजी मानवशास्त्र असेल आणि मॅथमॅटिक्स गणित असेल. या वेगवेगळ्या ज्या काही शाखा असणार आहेत, या वेगवेगळ्या ज्या काही शाखा असणार आहेत त्या शाखांचं नॉलेज आपल्याला असणं गरजेचं आहे. त्याचं डीपली नॉलेज आपल्याला असणं गरजेचं आहे. आणि जर या सर्व गोष्टीचं आपल्याला नॉलेज असेल तर काय होणार आहे, नक्कीच आपल्या बिझनेसच्या ऑब्जेक्टिव्हवरती आपला स्टडी प्रॉपर होणार आहे. आणि बिझनेसच्या ऑब्जेक्टिव्हवरती प्रॉपर आपला स्टडी झाला तर नक्कीच तिथं आपले जे काही कॅरेक्टरिस्टिक्स असणार आहेत ते आपण तिथं निर्माण करणार आहोत. ओके. सो हा झाला आपला एक पॉईंट, मल्टीडिसिप्लिनरी. त्यानंतर आर्ट ॲज वेल ॲज सायन्स. मॅनेजमेंट इज आर्ट ॲज वेल ॲज सायन्स. त्यामध्ये काय सांगितलं जातं तुम्हाला, मॅनेजमेंट एक आर्ट आहे. अगोदरच्या लेक्चरमध्ये सुद्धा सांगितलं तुम्हाला की मॅनेजमेंट एक कला आहे. ती कला काय केली जात असते, कशा थ्रू काम केलं जात असतं, लोकांद्वारे काम करून घेण्याची एक कला आहे. ती लोकांबरोबर काम करायची कला आहे मॅनेजमेंट एक. ओके. अगोदरच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं आहे. सो मॅनेजमेंट इज अ सायन्स. बघा, मॅनेजमेंट इज अ सायन्स ॲज इट इज अ सिस्टमॅटिक बॉडी ऑफ थेरॉटिकल नॉलेज. बघा, मॅनेजमेंट काय आहे, एक कला आहे, एक आर्ट आहे, एक सायन्स आहे, एक विज्ञान आहे. मॅनेजमेंट एक काय आहे, तर मॅनेजमेंट एक काय बोललं जातं त्याला, मॅनेजमेंट एक शास्त्र आहे ज्यामध्ये काय केलं जातं तर थेरॉटिकली नॉलेज जे असेल
ते नॉलेज मोठ्या प्रमाणामध्ये यूज केलं जातं. त्याचबरोबर ते मॅनेजमेंट इज अन आर्ट बिकॉज बघा, मॅनेजमेंट इज अ सायन्स, इट इज अ सिस्टमॅटिक बॉडी ऑफ थेरॉटिकली नॉलेज. मॅनेजमेंटला विज्ञान का म्हटलं गेलं, मॅनेजमेंटला सायन्स का म्हटलं गेलं, तर त्यामध्ये बॉडी थेरॉटिकली नॉलेज जे आहे त्याचा यूज केला जातो मोस्टली. आणि मॅनेजमेंट इज अन आर्ट बिकॉज द मॅनेजर हॅव टू मेक यूज ऑफ देअर स्किल्स अँड एक्सपिरियन्स वाईल ॲप्लाइंग द प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट. काय सांगितलं जातं, जी काही मॅनेजमेंट आहे ती काय आहे, एक आर्ट आहे. मॅनेजमेंट एक सायन्स आहे. आणि जी काही मॅनेजमेंटची तत्त्वे आहेत, जे काही मॅनेजमेंटचे प्रिन्सिपल्स आहेत, ते जर मॅनेजमेंटला लागू करायचे असतील किंवा लागू करताना जे काय आपल्याला, जी काही आपली टीम असेल किंवा व्यवस्थापक असेल, त्याचे जे काही स्किल्स आहेत त्याचा एक्सपिरियन्स आपल्याला महत्त्वाचा असतो. त्याचा एक्सपिरियन्स इथं लागत असतो. आपलं मॅनेजमेंट करणारे जे कोण असतील त्यांचं काय आहे, तर त्यांचा एक्सपिरियन्ससुद्धा तिथं तेवढाच महत्त्वाचा असतो. विदाऊट एक्सपिरियन्स मॅनेजमेंट प्रॉपर होणार आहे का, तर विदाऊट एक्सपिरियन्स मॅनेजमेंट प्रॉपर करता येत नाही. जरी न्यूली माणूस असेल मॅनेजमेंट करणारा, नवीन माणूस असेल मॅनेजमेंट करणारा, तरी त्याला प्रॉपर गाईडची, प्रॉपर डायरेक्शनची गरज तिथं असते. द रिझल्ट ऑफ मॅनेजमेंट डिपेंड अपॉन द पर्सनल स्किल ऑफ मॅनेजर्स. बघा, जो काही आपल्या व्यवस्थापनाचा मॅनेजमेंटचा रिझल्ट असणार आहे, तो जे काही मॅनेजमेंट करणारे लोक असणार आहेत बिझनेसमध्ये त्यांच्या इंडिव्हिज्युअल स्किलवरती तो डिपेंड असणार आहे. त्यांच्या पर्सनल स्किलवरती मॅनेजर्सच्या डिपेंड असणार आहे. कारण जर मॅनेजरच विदाऊट स्किलचा असेल तर मॅनेजमेंट प्रॉपर होणार आहे का, तर नाही. मॅनेजमेंट जर प्रॉपर व्हावं असं वाटत असेल, मॅनेजमेंट सक्सेस व्हावं असं जर वाटत असेल, तर मॅनेजमेंट करणारा मॅनेजर जो असणार आहे तो मॅनेजर कसा असला पाहिजे, स्किलफुल असला पाहिजे. त्याच्याकडे वेगवेगळ्या पद्धतीचं स्किल त्याच्याकडे असणं गरजेचं आहे, की ज्या पद्धतीनं आपल्याला मॅनेजमेंट करायचं. मग मॅनेजमेंटमध्ये कोणकोणते फंक्शन्स आहेत, कशा पद्धतीनं मॅनेजमेंट केलं गेलं पाहिजे, टाईम टू टाईम ते स्किल त्याच्याकडे असलं पाहिजे. त्याचबरोबर त्याच्याकडे वेगवेगळ्या टेक्निक्स यूज करण्यासाठी नॉलेज असलं पाहिजे. त्याचबरोबर त्याचा एक्सपिरियन्स असला पाहिजे, त्याची प्रॅक्टिस असली पाहिजे. त्याच वेळेला काय होऊ शकतं, प्रॉपर मॅनेजमेंट होऊ शकतं आणि ते मॅनेजमेंट सक्सेस होऊ शकतं. ओके. अँड लास्ट कॅरेक्टरिस्टिक्स टायटल इज ए प्रोफेशन. आत्ता आपण पाहिलं मॅनेजमेंट ॲज अन आर्ट ॲज वेल ॲज सायन्स. अँड लास्ट मॅनेजमेंट इज अ प्रोफेशन. मॅनेजमेंट इज अ प्रोफेशन, त्यामध्ये काय सांगितलं जातं, मॅनेजमेंट एक काय आहे, व्यवसाय आहे, एक प्रोफेशन आहे. मग काय सांगितलं त्यामध्ये, मॅनेजमेंट इज अ प्रोफेशन. मॅनेजमेंट काय, एक व्यवसाय आहे. त्यानंतर प्रोफेशनल ॲट्रिब्यूट्स आर ॲप्लिकेबल टू मॅनेजमेंट. म्हणजेच काय सांगितलं जातं आहे, तर मॅनेजमेंटसाठी जी काही क्वालिटीज असल्या पाहिजेत त्या क्वालिटीज त्या मॅनेजरमध्ये ॲप्लिकेबल असल्या पाहिजेत. मॅनेजरमध्ये त्या क्वालिटीज असल्या पाहिजेत. विदाऊट मॅनेजमेंट क्वालिटी मॅनेजमेंट करू शकणार नाही. इट कॅन बी थ्रू ॲज अ सेपरेट डिसिप्लिन. ओके. त्यामध्ये एक स्वतंत्र पद्धतीची जी डिसिप्लिन आहे ती शिकवली जाऊ शकते आपल्याला. ओके. काय शिकवलं जाऊ शकतं, एक स्वतंत्र पद्धतीची डिसिप्लिन तिथे शिकवली जाऊ शकते. मॅनेजमेंटमध्ये डिसिप्लिन असणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर तिथं रॅपिड डेव्हलपमेंट ऑफ बिझनेस अँड द सेपरेशन ऑफ ओनरशिप फ्रॉम मॅनेजमेंट हॅव कॉन्ट्रीब्युटेड टू द एमर्जन्स ऑफ मॅनेजमेंट ॲज अ डिस्टिंक्ट प्रोफेशन. म्हणजेच काय सांगितलं जातं, बघा, ज्या वेळेला एक स्वतंत्र एक इंडिव्हिज्युअल लेवलवरती डिसिप्लिन लावलेली असते किंवा डिसिप्लिन असते, त्याचबरोबर ती क्वालिटेटिव्ह मॅनेजर असतो, त्यावेळेला नक्कीच मॅनेजमेंट जे केलं जाणार आहे किंवा मॅनेजमेंट जो प्लॅन केला जाणार आहे तो मॅनेजमेंट व्यवस्थित होणार आहे, सक्सेस होणार आहे. आणि ते ज्या वेळेला सक्सेस होणार आहे त्यावेळेला काय दिसणार आहे आपल्याला, आपला जो काही बिझनेस असणार आहे तो आपल्याला डेव्हलप होताना इथं दिसणार आहे, फास्टली डेव्हलप होताना तिथं आपल्याला दिसणार आहे. त्याचबरोबर जे काही मॅनेजमेंट असणार आहे त्या मॅनेजमेंट काय होणार आहे, ओनर मालकीपेक्षा वेगळं होणार आहे आणि यामुळे काय होणार आहे, एक वेगळा व्यवसाय म्हणून मॅनेजमेंट जे असणार आहे ते निर्माण इथं होऊ शकतं. ओके. सो हे काय झालं आपलं, तर दीज आर ऑल
14 numbers of characteristics. ओके, सो या पद्धतीचे 14 numbers of characteristics आपण या लेक्चरमध्ये बघितलेले आहेत. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण 1 to 7 कॅरेक्टरिस्टिक्स बघितलेले आहेत. आजच्या लेक्चरमध्ये आपण 8 to 14 numbers of characteristics चेकआउट केलेले आहेत. ओके, नेक्स्ट आपलं लेक्चर जे असणार आहे ते नेक्स्ट लेक्चर कशावरती असणार आहे, इम्पॉर्टन्स ऑफ मॅनेजमेंट. मॅनेजमेंट हे महत्त्वाचं का आहे, मॅनेजमेंटचे महत्त्व काय आहे, तर आपल्याला तिथं पाहायचं आहे इम्पॉर्टन्स ऑफ मॅनेजमेंट. ओके, सो लेक्चर हे कंपल्सरी ऐकायचं आहे. लेक्चर कंपल्सरी ऐकत असताना कमेंट सेक्शनमध्ये तुमचं नाव मेन्शन करा, जे की महत्त्वाचं आहे. आणि इफ यू हॅव एनी क्वेरी ऑर क्वेश्चन यू कॅन मेसेज मी in comment section. It is a compulsory to write your full name in the comment section. Okay, thank you.